जर आपण पाहिलं आज आम्ही तरी शुभेच्छा द्यायला झाली होती, कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये लढलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजींना पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटते मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि शुभेच्छा दिली. मात्र कालपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणतायत की नंतर माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं, मग समजेल नेमकं काय होतं. त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये. माझं श्रेय तर नाहीच आहे, दादाला एवढंच म्हणून मी कुठे म्हणताय की माझं श्रेय आहे. माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू. पण दादा आता कसं वाटतंय, गोड वाटतंय ना. त्यांनी असं म्हटलं की माझा पराभव करण्याची अवकाश तुमची नाही राणी दाम्पत्याची, असंही त्यांनी. हा, जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी अवकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी अवकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाची परिवाराची अवकात काढणारे लोकांची अवकात हा लोक दाखवत असतात. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा, त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो, तुम्ही उभे राहा, आव्हान दिले. आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात. भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं, यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का? आम्ही देवेंद्र फडणवीसजींचे सैनिक आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी 2-2.5 वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं वाटतं दिसते आजच्या बाईटमध्ये. सूर बदलले काय नाही? अरे देवा, कोणी कौतुक केलं? संजय राउत. बाप रे बाप, मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतं की संजय राऊत